नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल एमबी फार्मावरती। आपण आजच्या व्हिडिओमध्ये एम फार्म कॅप राऊंडचा जो शेड्यूल आहे तो या ठिकाणी डिस्कस करणार आहे। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर आजची जी डेट आहे ती आहे 14 ऑगस्ट 2024। तुम्ही पाहता डॅशबोर्ड वरती 14 तारखेला आपल्या या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले होणार आहे। एम फार्मची जी फायनल मेरिट आहे ती 14/8/2024 ला आपल्या या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे, डिस्प्ले झालेली पाहायला भेटणार आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांचं नाव या मेरिट लिस्ट मध्ये येणार नाही ते या ठिकाणी कॅप राऊंड थ्रू इलिजिबल होणार नाही, ते कॅप मधून वगळले जाणार आहे। त्यामुळं आपलं नाव आहे की नाही हे खात्री करून घ्यायची। ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी आज त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाणार आहे। पुढे बघा इम्पॉर्टंट डेट्स काय काय आहे। जो कॅप राऊंड 1 त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी रिलीज झाल्यानंतर जी 16 तारीख आहे 16/8/2024 त्या 16 तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स पाहायला भेटणार। काय पाहायला भेटणार? सीट मॅट्रिक्स। सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत, कोणत्या ब्रँचला किती सीट्स आहेत, कोणत्या कास्ट कॅटेगरीला कोणत्या कॉलेजला किती सीट्स आहेत, याला आपण म्हणतो सीट मॅट्रिक्स। आणि ते 16 तारखेला रिलीज होणार। किती तारखेला रिलीज होणार आहे? 16 तारखेला। आता पहा कॅप 1चं शेड्यूल। कॅप 1चं शेड्यूल काय आहे? तर जो कॅप 1चा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते स्टार्ट होणार आहे 17/8/26 ते 19/8/26 म्हणजे 17, 18, 19 हे 3 दिवस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता कॅप 1 साठी। ओके, 17, 18 आणि 19 ऑप्शन फॉर्म फिल झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्या ठिकाणी रिलीज होणार आहे 21/8/2026 ला। कॅप 1चा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अलॉटमेंटची जी लिस्ट होणार आहे की आपल्याला कोणतं कॉलेज त्या ठिकाणी अलॉट झालेलं आहे ते पाहायला भेटणार 21/8/2026 म्हणजे 21 ऑगस्टला आपल्याला कॅप 1ची अलॉटमेंट पाहायला भेटणार आहे। त्यानंतर पहा अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला 22/8/26 ते 24/8/26 हा जो कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करून घ्यायचं। काय करून घ्यायचं आहे? सीट ऍक्सेप्ट करून घ्यायचं। 22/8 ते 24/8 पण 24 तारखेला 3 वाजेच्या आधीच जर तुमचा ऑटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करून 24 तारखेला 5 वाजेच्या आत ऍडमिशन करायचं आहे। इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून ऍडमिशन घ्यायचं जर तुमचा ऑटो फ्रीज झाला असेल। ऑटो फ्रीज म्हणजे फर्स्ट राऊंडला तुम्हाला पहिलाच प्रिफरन्स जे इन्स्टिट्यूट टाकलं तुम्ही किंवा 1 नंबरला जे इन्स्टिट्यूट टाकलं तेच जर इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी अलॉट झालं असेल त्याला आपण म्हणतो ऑटो फ्रीज। पहिल्या राऊंड साठी नंबर 1 ऑटो फ्रीज असणार। काय असणार आहे? ऑटो फ्रीज। 1 नंबर इन्स्टिट्यूट तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी ऑटो फ्रीज झालेले आहे। तुम्हाला एनी हाऊ कंडिशन मध्ये 24 तारखेला 5 वाजेच्या आत 24 तारखेपर्यंत 5 वाजेच्या आत ऍडमिशन घ्यायचं आहे। ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं नाही म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन सोडून अदर कोणतंही कॉलेज लागलेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंट करू शकता। काय करू शकता? बेटरमेंट। पण बेटरमेंट सुद्धा किंवा सीट ऍक्सेप्टन्स करायचं असेल तर तुम्हाला 22 ते 24 तारखेच्या दरम्यान 3च्या आधीच करायचं। ओके, बेटरमेंट म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येईल आणि पुढच्या राऊंडला तुम्हाला कॉलेज नाही लागलं तुमचं हे जे कॉलेज लागलं होतं ते त्या ठिकाणी रिझर्व्ह राहील। याला म्हणलो होतो आपण बेटरमेंट। काय म्हणलो होतो? बेटरमेंट। ही गोष्ट लक्षात ठेवायची। 22 ते 24च्या दरम्यान तुमचं जर ऑटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला 3 वाजेच्या आधी सीट ऍक्सेप्ट करून ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी 24 तारखेपर्यंत 5 वाजेच्या आधी त्या ठिकाणी काय करून घ्यायचं? इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून ऍडमिशन घ्यायचे। ओके, नेक्स्ट पहा ऍडमिशन कॅप राऊंड 1 झाल्यानंतर कॅप राऊंड 2 त्या ठिकाणी सुरू होणार आहे। कॅप राऊंड 2 सुरू होण्यासाठी कॅप 1 थ्रू ज्या सीट भरलेले आहे आणि जे सीट वॅकंट आहे तर वॅकंट सीटचं मॅट्रिक्स त्या ठिकाणी रिलीज होणार आहे 25/8/2026 ला। कॅप राऊंड 1 झाल्यानंतर कॅप राऊंड 2 साठी कोणकोणते सीट वॅकंट आहे, परत एकदा कोणत्या कॉलेजला कोणते कास्टचे सीट रिकामे आहे, कोणत्या कास्ट कॅटेगरीचे सीट रिकामे आहे, कोणत्या ब्रँचचे किती सीट रिकामे आहे याला आपण म्हणतो वॅकंट सीट मॅट्रिक्स। सेकंड राऊंड साठी ते रिलीज होणार 25/8/2026 ला। आणि सेकंड राऊंडचा जो ऑप्शन फॉर्म आहे तर सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे 26/8/2026 ते 28/8/2026 म्हणजे 26, 27 आणि 28 ऑगस्टला तुम्ही सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल करू शकता। सेकंड राऊंडचा ऑप्शन फिल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 30 ऑगस्टला त्या ठिकाणी अलॉटमेंट सेकंड राऊंडची पाहायला भेटेल। की सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते 30 तारखेला पाहायला भेटणार आहे। किती तारखेला पाहायला भेटणार आहे? 30 तारखेला। आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तुमचं जर पहिल्या 3 प्रेफरन्स पैकी एखादं कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला लागला असेल
सेकंड राऊंडला तुम्ही ऑटो फ्रीज होतात तेव्हा पहिल्या 3 पैकी कोणतं जर एखादं इन्स्टिट्यूट तुम्हाला त्या ठिकाणी अलॉट झालं असेल, पहिल्या राऊंड साठी 1 नंबरचं ऑप्शन असतं ऑटो फ्रीज साठी, सेकंड राऊंड साठी पहिले 3, सेकंड राऊंड साठी किती पहिले 3 पैकी कोणतं जर तुम्हाला इन्स्टिट्यूट लागलं तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावंच लागतं एनी हाऊ कंडिशन मध्ये. ओके, तर सेकंड राऊंडचं अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला 31/8/26 ते 2/9/2026 3 वाजेपर्यंत तुम्ही सीट ऍक्सेप्ट करू शकता. ज्यांचं ऑटो फ्रीज झालंय त्यांना 2/9/2026 5 वाजेपर्यंत ऍडमिशन पण घ्यायचं, इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं, 3च्या आधी सीट ऍक्सेप्ट करायचं आणि 5 वाजेच्या आधी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून ऍडमिशन घ्यायचं. ज्यांचं ऑटो फ्रीज झालं नाही, 3 किंवा 3 पेक्षा कमी म्हणजे 1 नंबरचा 2 नंबरचा 3 नंबरचा तुम्हाला प्रेफरन्स लागला नसेल तर तुम्ही बेटरमेंट करून नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. ओके, ऑलरेडी तुम्हाला पहिल्या राऊंडला तुम्ही फीस पे केलेली त्यामुळे आता तुम्हाला ह्या राऊंडला फीस पे करायची गरज नाही, पण तुम्हाला सेकंड राऊंडला कॉलेज लागलं तर फर्स्ट राऊंड साठी जे तुम्ही बेटरमेंट केलं होतं ते त्या ठिकाणी निघून गेलेलं असणार आहे. ऍडमिशन तुम्हाला करून घ्यायचं किती तारखेला? 31/8 ते 2/9/2026 पर्यंत. ओके, ज्यांचं ऑटो फ्रीज झालंय त्यांनी आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय सेकंड राऊंडला जे कॉलेज लागलं तुम्ही जर त्या कॉलेजमध्ये सॅटिस्फाय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. किती वाजेपर्यंत? 5 वाजेच्या आधी 2 तारखेला 9 महिना आणि 2/9/2026 5 वाजेच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून ऍडमिशन घ्यायचं आहे. नंतर कॅप राऊंड 3 त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कॅप सेकंड झाल्यानंतर परत एकदा किती सीट कोणत्या कॉलेजच्या व्हॅकंट आहे, कोणत्या कास्ट कॅटेगरीसाठी किती सीट व्हॅकंट आहे ते आपल्याला पाहायला भेटणार. त्याला आपण म्हणणार व्हॅकंट सीट मॅट्रिक्स फॉर कॅप 3 आणि ते आपल्याला पाहायला भेटणार आहे 3/9/2026 ला. तर 3 तारखेला आपल्याला कॅप 3 साठी कोणकोणत्या सीट व्हॅकंट आहेत, कोणत्या ब्रँचच्या किती सीट, कोणत्या कास्टच्या किती सीट ह्या पाहायला भेटल्यानंतर आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग त्या ठिकाणी करू शकतो. 4/9/2026 ते 5/9/2026 म्हणजे 4, 5 आणि 6 हे 3 दिवस तुम्हाला कॅप 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग साठी अवेलेबल आहे. ते 3 दिवस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज अलॉट होणार आहे कॅप 3 साठी त्याची लिस्ट पाहायला भेटणार आहे 8/9/2026. 8 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी कॅप 3 साठी कोणतं कॉलेज किंवा कोणतं इन्स्टिट्यूट अलॉट झालेलं आहे त्याची प्रोव्हिजनल लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे 8/9/2026 ला. ती लिस्ट रिलीज झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चेक करायचं आहे की आपलं जे अलॉटमेंट झालेलं आहे ती ऑटो फ्रीज झाली का ऑटो फ्रीज झालेली नाही. तर कॅप 3 साठी 6 प्रिफरन्स आहे. पहिल्या 6 मधलं तुम्हाला कॉलेज लागलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंच आहे, कारण तुम्हाला कॅप 4 ला जाता येणार नाही जर ऑटो फ्रीज झाला असेल. जर तुम्हाला ऑटो फ्रीज पासून जर वाचायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी म्हणून एक युट्यूब व्हिडिओ आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्याची जी लिंक आहे ती आपण या व्हिडिओच्या आय बटन वरती देत आहे. तर तुम्ही काय करायचंय, कोणत्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरत असताना तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय फॉर्मच भरायचा नाही. तो व्हिडिओ पाहायचा आणि देणच ऑप्शन फॉर्म भरायचा. कोणत्या कास्टच्या विद्यार्थ्यांनी कसा फॉर्म भरायचा, कोणत्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांनी कसा फॉर्म भरायचा, कोणत्या कॉलेजला किती सीट आहे, आपलं आवडीचं कॉलेज पाहिजे असेल तर काय करायचं, या सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेल्या आहे. तुम्ही काय करायचं, त्या आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे पण त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती आपण आय बटन वरती देत आहे. त्याला आपण म्हणत आहे ऑप्शन फॉर्म किंवा कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी म्हणून तो व्हिडिओ आहे, त्याची लिंक आम्ही आय बटन वरती देत आहे. तुम्ही काय करायचं, तो व्हिडिओ पाहायचा आणि मगच नंतर त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा. तसा फॉर्म भरायचा नाही तर तुमचा ऑटो फ्रीज होऊ शकतं. ऑटो फ्रीज होण्यापासून कसं वाचायचं किंवा कसं सर्व्हाइव्ह करायचं ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे. तर त्या ठिकाणी कॅप 3चं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, अलॉटमेंट झाले. तर कॅप 3चं अलॉटमेंट झाल्यानंतर 9/9/2026 ते 11/9/2026 तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करून घ्यायचं. ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी 3च्या आधीचं सीट ऍक्सेप्ट करायचं आणि त्या ठिकाणी 5 वाजेच्या आधी 11 तारखेला 5 वाजेच्या आधी ऍडमिशन करून घ्यायचं. ज्याचं ऑटो फ्रीज झालेलं नाही ते कॅप 4 साठी त्या ठिकाणी इलिजिबल आहे. नंतर ऍडमिशन करून घ्यायचं ज्यांचा ऑटो फ्रीज झालेला आहे किंवा जे कॉलेज लागल्यानंतर जे सॅटिस्फाईड आहे. 11 तारखेला 5 वाजेच्या आधी त्या ठिकाणी ऍडमिशन करून घ्यायचं. ज्यांना नेक्स्ट राऊंडला जायचंय त्यांनी वाट पाहायची आहे. त्यानंतर 11 तारीख झाल्यानंतर 12 तारखेला आपल्याला कॅप 4 साठी व्हॅकन्सी सीट मॅट्रिक्स पाहायला भेटणार आहे की आणखीन पण कोणकोणत्या कास्टचे, कोणकोणत्या कॅटेगरीचे, कोणकोणत्या ब्रँचचे कोणते आणि किती सीट्स रिकामे आहे ते आपल्याला 12 तारखेला पाहायला भेटणार आहे कॅप 4 साठी. किती? 12 तारखेला. ओके, पहा. त्यानंतर
कॅपराऊंड 4चा जो ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे ती 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत, 13/9/2026 ते 15/9/2026 हे 3 दिवस तुमच्याकडे असणार आहे कॅप 4 साठी त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी. ऑप्शन फॉर्म फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला कॅप 4 ची जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे ती 17 तारखेला पाहायला भेटणार आहे. 17/9/2026 ला तुम्हाला कॅप 4 साठी जी अलॉटमेंट झालेली आहे कोणत्या इन्स्टिट्यूटची ती तुम्हाला 17 तारखेला पाहायला भेटणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी ऑटो फ्रीजचा ऑप्शन असा आहे कॅप राऊंड 4 साठी की तुम्हाला जेही कॉलेज लागलं त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. आता काही ऑप्शन नाहीये. ऑप्शन एक आहे तुम्ही नॉन कॅप थ्रू दुसऱ्या कॉलेजला घेऊ शकता, पण त्या कॉलेजला सीट आहे का वॅकंट हे चेक करून घ्यायचं, नाहीतर मग काय व्हायचं इकडून उगायचे आणि तिकडून उगायचे. ओके, तर त्यासाठी पाहून घ्यायचं कॅप 4 आहे, शेवटचा राऊंड आहे. तर 18/9/2026 ते 20/9/2026 तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करायचं 3 वाजेपर्यंत आणि ऍडमिशन 5 वाजेच्या आधी घ्यायचं. काय 18/9/2026 ते 20/9/2026 3च्या आधी सीट ऍक्सेप्ट करायचं आणि 18/9/2026 ते 20/9/2026 5 वाजेच्या आधी इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे. हे पूर्ण शेड्यूल आहे आपला कॅप 4 पर्यंतचा. ओके, कॅप मध्ये सर्व्हाइव्ह कसं करायचं किंवा ऑटो फ्रीज होऊ नये यासाठी आम्ही डिटेल व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक आम्ही आय बटन मध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहायचा. हा जो व्हिडिओ आहे तुमचे एम.फार्म मध्ये जे ऍडमिशन घेत आहे त्या मित्रापर्यंत शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण आम्ही असेच व्हिडिओ जे की तुमच्यासाठी हेल्पफुल असेल असेच व्हिडिओ वारंवार चॅनलवरती बनवत आहे. म्हणून तुम्ही काय करायचं आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्यू फॉर वॉचिंग.